आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर आलेला आहे। मालिकेमध्ये मात्र आता एंट्री होणार अशा एका व्यक्तीची, की ज्या व्यक्तीने मात्र आता या घराची सगळी धुरा आनंदीच्या हातामध्ये सोपवलेली आहे। हो प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये मात्र आता ज्या वेळेला आनंदीच्या हातामध्ये सगळी धुरा संपवली जाणार, त्यावेळेला ना शिल्पा ना धनश्री ना आता कुणाचंच या घरात चालणार। कारण आता ज्याप्रमाणे फॅक्टरीचा सगळा निर्णय इकडे आता युगंधर घेणार, त्याचप्रमाणे घरातले सगळे निर्णय आनंदीच्या हवाली केलेले आहेत। कोण आहे ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीकडे इतके अधिकार कसे, जी आनंदीला या घराची मालकीण म्हणून घोषित करत आहे? कोण आहे ही व्यक्ती? या व्यक्तीची एंट्री आता मालिकेमध्ये काय नवीन नवीन ट्विस्ट आणणार आहे, सगळं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया। छोटासा व्हिडिओ चुकवून ज्या वेळेला पेटीमधून आनंदीला बाहेर काढण्यात आलेला आहे, मात्र आता लगेचच युगंधर इकडे आनंदीला घेऊन आत चाललाय। पण त्याच वेळेला मात्र आता तिकडे त्यांना मदत करायच्या ऐवजी बाकी सगळेजण तिकडून निघून गेलेले आहे। आणि त्याच वेळेला पृथ्वी आता सांगायला लागतो, आपला ह्याच्याशी काही संबंध नाहीये, आपण आता कोणीही आतमध्ये जायचं नाहीये। त्यावेळेला मात्र आता माईदादांना खूपच वाईट वाटले, ते पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करतायत, पण आता शिल्पाचा प्रभाव त्यांच्यावरती इतका आहे की ते माईदादांचं काहीच बोलणं ऐकायला तयार नाहीयेत। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच आनंदीवरती उपचार सुरू झालेले आहेत आणि आता कधी एकदा आनंदी शुद्धीवरती येते असं सगळ्यांना झालेलं आहे। ज्या वेळेला आनंदी मात्र आता शुद्धीवरती यायला लागलेली आहे आणि त्यावेळेला शिल्पा मात्र सांगायला लागते, कोणीही तिकडे जाण्याची काही गरज नाहीये, चला इथलं सगळं उरका। पृथ्वी सांगायला लागतोय, युगंधर मिस्टर युगंधर आहेत ना, आपल्या बायकोची घेतील ते काळजी, तसंही आपल्यापेक्षा जास्त म्हणजे आता त्यांना तिची बायकोचीच तर काळजी आहे, बाकी आपण कोण आहोत त्यांच्यासाठी? असं म्हटल्यावरती माई म्हणतात, काय बोलतोयस तू? अरे आता युगंधरसाठी नाही, पण आनंदीने तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही विसरलात का? इतकं सगळं तिने आता तुमच्यासाठी केलंय आणि त्यासाठी तुम्ही आता तिच्यासोबत असं वागणार का? असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ते सांगायला लागतात, हे बघ माई, तुला आता तिच्याबद्दल वाटत असेल, पण आता कसं काय तुला हे वाटू शकतं? तुझ्या मुलीची जागा आता तिने इकडे घेतलेली आहे, तरी सुद्धा तू तिच्याबद्दलच बोलणार? माई सांगतात, माझ्या मुलीची जागा तिने नाही घेतलेली आहे, माझ्या मुलीची उणीव तिने भरून काढलेली आहे। त्यावरती बापू सांगतात, हो बरोबर आहे, आम्हाला आमच्या समिधाची उणीव आता अजिबात भासत नाही आहे। आणि त्यावरती मात्र आता ही सगळेजण निघून गेलेत। माई आणि बापू चिडलेत। बापू आता सांगायला लागतात, आता अति झाले, तुझ्या लक्षात येतंय का? आता ह्या घराची घरी जर का सुरळीत बसवायची असेल तर आता त्यांना आपल्याला बोलवायलाच लागेल। आणि त्यावरती मात्र आता शिल्पा म्हणते, कुणाला? यावरती बापू सांगतात, कुणाला बोलवणार आहे, काय बोलवणार आहे हे तुला सांगायची मला गरज नाही आहे, पण आता जो कोणी न्यायनिवाडा आहे ना, तो फक्त आनंदीचा तीच व्यक्ती करणार। बापूंनी अशी घोषणा केल्यावरती आता इकडे ह्या मुलांना काही कळत नाही की बापू कुणाला बोलवणार आहेत, पण शिल्पा मात्र हादरली, नाही तुम्ही असं करू शकत नाहीत बापू। बापू सांगतात, मी हे असंच करणार आहे आणि आता तीच व्यक्ती या घरामध्ये मात्र आता सुख समाधान आणि शांती आणू शकते। आता मात्र शिल्पा हादरले, अजूनही त्या मुलांना समजलेलं नाहीये की कोणत्या व्यक्तीबद्दल आता बापू इकडे बोलत आहेत, पण बापूंनी निर्णय घेतलाय, झाले बापूंचा निर्णय पक्का झालेला आहे। तोपर्यंत इकडे आता युगंधर आनंदीच्या रूममध्ये आलाय। विद्याधरला मात्र आता बापूंनी जे काही बोलले ते इकडे येऊन धनीने सांगितले आणि विद्याधर मात्र आता गडबडलाय। विद्याधर विचार करतोय, अरे देवा, म्हणजे आता ही व्यक्ती म्हणजे तीच तर नाहीये ना? आता मात्र ही व्यक्ती कोण आहे अजूनपर्यंत आपल्याला कळत नाहीये। बरं, तोपर्यंत आपण आता इकडे पाहतोय की ज्या वेळेला आनंदीवरती उपचार चालू आहेत, आनंदी कशालाही रिस्पॉन्ड करत नाहीये। प्रेक्षकांनो, आनंदी मात्र आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता तिला तोंडात पाणी जात नाहीये, काही नाहीये, तिची आता अवस्था खूपच बिकट झालेली आहे। आणि त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टरांना बोलवण्यात आले। आनंदीला पाणी पाजण्याचा प्रयत्न सुद्धा फेल होण्यात येत आहे, कारण आता आनंदी या सगळ्यामध्ये तिच्या तोंडात पाणी सुद्धा टिकत नाहीये आणि म्हणून तिच्या तोंडातलं पाणी आता युगंधरच्या कुर्त्यावर सांडतं। आता तोपर्यंत घाबरलेली आहे शिल्पा, कारण दादा आणि माई या दोघांनी चांगलीच धमकी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले की त्या व्यक्तीला बोलवणार। आता त्या व्यक्तीला येण्यापासून थांबवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त युगंधरकडेच आहे। म्हणून आता शिल्पा तिकडे आले आणि शिल्पा सांगायला लागते, युगंधर, माई दादा काय बोलतायत बघ जा।
म्हणजे आता हे सगळं अति चाललंय हा. यावरती युगंधर म्हणतो काय बोलतायत, आणि त्यावरती मात्र आता शिल्पा सांगायला लागते काही नाही, त्यांना बोलवण्याचा विषय चाललाय. आणि त्यावरती युगंधर म्हणतो माईदादांनी निर्णय घेतलाय, याचा काहीतरी माई बापूंच्या निर्णयाचा आदर कर. मला वाटते त्याच्या मागे असेल त्यांचं काहीतरी लॉजिक. यावरती शिल्पा म्हणते तू असंच बोलणार ना, कारण आता तुला माहिती आहे माई बापू आनंदीच्या बाजूने आहेत. यावरती युगंधर म्हणतो माई बापू सत्याच्या बाजूने आहेत, ते कधीही कोणाचाही चुकीचा विचार करत नाहीयेत. ही गोष्ट मला चांगली माहिती आहे आणि तुला पण माहिती आहे, पण तू आनंदीच्या विरोधात आहेस ना, म्हणून तुला या गोष्टी सगळ्या आता अशा पद्धतीने वाटतायत. असं म्हणत युगंधरने तिचं काही ऐकण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे ती अधिकच चिडले. युगंधर ते काही नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता जा, कुर्ता बदल आणि हिला सोड ना, तिची बहीण आहे, तिची घेईल काळजी, तुला कशाला तिची इतकी काळजी करायला पाहिजे. यावरती युगंधर म्हणतो बिलकुल नाही, मी आता गप्प बसणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की या सगळ्यामध्ये आनंदी गायब झाल्यापासून मी शांत आहे. मी शांत होतो कारण आता आनंदीच्या जीवाला काही धोका नको म्हणून, पण आता मी शांत बस. ज्याने कुणी ही आनंदीची अवस्था केलेली आहे ना, त्याला जोपर्यंत मी आता सोडत नाहीये तोपर्यंत मात्र आता मी गप्प बसणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता त्या व्यक्तीला मी धडा शिकवणार. आणि माईबापूंनी निर्णय घेतलाय ना, आता घराच्या सुद्धा काय निर्णय असेल ना, तो निर्णय पक्का होणार. इकडे आता आरती सांगत आहे आनंदी अगं उठ ना, आनंदी अगं उठ ना. आनंदी मध्ये मध्ये शुद्धीवरती येते, मध्ये मध्ये मात्र आता तिची शुद्ध हरपत आहे. आणि आनंदी मात्र आता एकच बोलत आहे, आणि ते म्हणजे युगंधर साहेब असंच आता ती इकडे बोलत आहे. आणि त्याच वेळेला युगंधर म्हणतो आनंदी मी इथेच आहे, काय झालंय. इकडे आता विचार करायला लागलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर. आणि विद्याधर विचार करतोय अरे देवा, हे सगळं काय चाललंय. जर काही आनंदी शुद्धीवरती आली तर ही काय सांगेल, काहीच कळायला मार्ग नाहीये काय नक्की चाललेलं आहे ते. आणि त्यामुळे तो आता चांगलाच गडबडलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच इकडे ती विचारायला लागते आनंदी ही तुझी अवस्था कुणी केली, तुला काही आठवतंय का. आनंदी बोल ना, आनंदी बोल ना. आणि त्यावरती आनंदी काहीच बोलत नाहीये, कारण आता तिला इकडे खूप त्रास होतोय. जो काही तिला आता मारण्याचा प्रयत्न केलाय घुसमटवून, तो आता एकदम विचित्र प्रयत्न होता. आणि त्यामुळे आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता बरा व्हायला त्रास होत आहे. इकडे तोपर्यंत युगंधर सांगायला लागतोय ते काही नाही आहे. त्या जर का आश्रमामध्ये ती होती ना, तर आता तिकडचे सगळे CCTV फुटेज आता कव्हर करा आणि तिथले सगळे CCTV फुटेज आता मला आणून द्या. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच शिर्के सांगायला लागतात साहेब तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब सगळे CCTV फुटेज तुमच्यासमोर आणून देतो. आता मात्र घाबरलेला आहे तो म्हणजे स्वतः आता इकडे विद्याधर. आणि विद्याधर मात्र आता घाबरलाय आणि तो विचार करायला लागतोय हे सगळं चाललंय तरी काय, म्हणजे आता जर का CCTV फुटेज सापडले तर माझं काही खरं नाही आहे. तो लगेचच शलाकाला कॉल करतोय. शलाकाला कॉल करून मात्र आता तो इकडे सांगायला लागतोय की लवकरात लवकर आता इकडे ते CCTV फुटेज गायब करा. बरं, तोपर्यंत आनंदी शुद्धीवरती आले. आनंदी ज्या वेळेला मात्र आता शुद्धीवरती आलेली आहे, युगंधर तिला आता विचारण्याचा प्रयत्न करतोय आनंदी ही सगळी तुझी अवस्था कुणी केली, आनंदी ही अवस्था तुझी कुणी केली. आणि त्यावरती मात्र आता आनंदी काहीच बोलायला मागतच नाहीये. आनंदी या सगळ्यामध्ये फक्त गप्प बसून आहे आणि तिला आता या सगळ्यामध्ये काहीच बोलायचं नाहीये. पण त्याच वेळेला माई बापू सगळ्यांना आणि माई आता कोणाला तरी व्यक्तीला नमस्कार करतायत. ज्या वेळेला माई आता नमस्कार करतायत आणि त्याच वेळेला मात्र आता माई सांगायला लागतायत सगळ्यांनी बाहेर या. अहो बापूंना ती बोलवायला आले, बापूंना सुद्धा आता बाहेर बोलवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला बापू आता तिकडे बाहेर आलेले आहेत, माई सांगतात लवकर बाहेर या, युगंधर बाहेर ये. आणि समोर येऊन सगळे पाहतात तर काय, तिकडे एंट्री झालेली आहे ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाहीये, युगंधरच्या मात्र आता आजीची. इकडे आता छायाताई आलेल्या आहेत आणि छायाताई सांगायला लागतात आनंदी वहिनी तुम्ही आता छानपैकी तयार होऊन या, तुमच्या आजी सासूबाई आलेल्या आहेत. बरं, त्याच वेळेला आनंदी छान तयार होऊन बाहेर आणि आता एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलताना ती आपल्याला दिसत आहे. ज्या वेळेला युगंधरची आजी तिकडे आलेली आहे आणि तिने आनंदीचा सून म्हणून स्वीकार केलाय आणि या घराची जर का धुरा कुणी सांभाळण्याच्या लायकीचं असेल तर ती फक्त आनंदी आहे असं म्हणत आनंदीच्या हातामध्ये मात्र या घराण्याचा वंश म्हणजे दिवा सोपवलाय. आणि आता या घराण्याला अजून एक वंश देण्याचं काम तुझं आहे असं म्हणत आजीने मात्र आता खूप मोठी घोषणा केली. शिल्पा, धनश्री या सगळ्यांना डावलत या घराची धुरा आता तू एकटी सांभाळ
मारणार असं म्हणत तिने आता अशा पद्धतीने घरामध्ये वेगळाच धमाका केलाय आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आनंदी या घरची मालकीण झाली. तिला मालकीण मानण्यापलीकडे मात्र आता कुणालाही या सगळ्यामध्ये पर्याय नाही आहे. एका झटक्यात आनंदीची मालकीण झाली आणि इथून पुढे सुरू होणार आहे मात्र आता घरच्या सगळ्यांच्या ह्याचा प्रवास काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात